पटपर्यंत सर मराठवाडा विभागात जवळपास कारखान्यांकडे 650 कोटी रुपये हंगामाचे थकीत आहेत. ऊसाचे ऊसाचं पेमेंट का पेमेंट उपसाचं म्हणजे कारखान्याने द्यायचे. कारखान्याने द्यायचे आहेत. 650 कोटी रुपये जवळपास थकीत आहेत. मात्र तो हप्ता दिला गेला. आत्ता कालपुरा कारखान्याला RRC काढलेलं आहे. त्यांच्यावर कार्यवाही होणार आताच. तसं बघितलं तर कारखानदारी खूप अडचणीत आलेली आहे. सरकारकडे मिटिंग घेतली, केंद्र सरकारकडे जाऊन आतापर्यंत FRP 6 वेळेस वाढली, MSP एकदा देखील वाढली नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेबाकडे बैठक लावली आणि त्यांनी म्हणले की आपण केंद्रात जाऊ, त्यात काही तोडगा काढू, अडचणीमध्ये आहेत. आणि मग ज्याचे काही मागले राहिले आहेत 75% दिले असेल तर त्यांना एक सवलत मिळू शकते. तसं तर त्यांच्या त्याप्रमाणे कारवाई चालूच आहे. 21 शुगर जो कारखाने आहेत त्यांच्याकडे जास्त थकीत आहे का नाही बोलतो त्यांना. मला ज्या फिगर काही असली तर मी बोलतो 21 शुगर जो शुगर आहे नांदेड लातूरचा नांदेडमध्येही त्यांचा कारखाना आहे. जवळपास 86 कोटी त्यांच्यावर आहे. ठीक आहे. मी कमिशनरला बोलतो. कमिशनर काय नाही तिथं. कमिशनर हे गेलेत निवडणुकीमध्ये काय आपले साखर आयुक्त, तरी खाली जी यंत्रणा आहे त्यांना सांगतो मी. सुप्रिया 6 महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीये. FRPचे पैसे तात्काळ 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. काही लोकांनी संमती घेतली असेल तर 75% दिलं तर थोडा वेळ लागू शकतो. तसे कायद्यामध्येच तरतूद आहे बरं का. काही लोकांचं मग ते बघावं लागेल. कारखाने सांगतात त्याप्रमाणे पैसे पण देणार. 2500 म्हणतात 2300 दिले. जर 75% 2500च्या समजा आज त्यांचा रेट जे आहे त्या रेटच्या 75% जर अमाऊंट दिली असेल आणि 2% त्यांचे हप्ते असतील आणि तिथल्या शेतकऱ्याची संमती घेतली असेल तर त्यांना 1-2-3 महिने सवलत मिळू शकते. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.